गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण युरोपातील प्रबोधन चळवळ आणि विज्ञानाचा विकास हा पाठ सुरू केला आहे. त्या अंतर्गत आपला युरोपातील प्रबोधनाचा काळ हा मुद्दा आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतला होता. यामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा कसा होत गेला, गॅलिलिओ, निकोलस कोपर्निकस किंवा केपलर हे जे खगोलवैज्ञानिक होऊन गेले, त्यांनी कोणकोणते नवीन शोध लागले. क्षेत्रामध्ये जे काही परंपरागत विचार होते, या परंपरागत विचारांना खोडून नवीन विचार, वैज्ञानिक आधारावर विचार कसे त्यांनी मांडले, ते साधार पटवून दिले आणि त्या आधारावर मग खगोल क्षेत्रामध्ये किंवा खगोल विज्ञानामध्ये नवीन सिद्धांत जे आहे ते मांडले गेले. तर युरोपातील हे प्रबोधनाच्या कालखंडामधील वैज्ञानिक क्षेत्रामध्ये झालेले बदल होते. त्याचसोबत युद्धतंत्रामध्ये ही बदल झालेले आपण बघितले. बंदुकीची दारू आली, छपाई कलेमध्ये बदल झाला, म्हणजे छपाई यंत्राचा शोध लागला आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळे एक प्रकारे प्रबोधन युगाला मोठी चालना मिळाली किंवा प्रबोधन काळासाठी छपाई कला हे एक वरदान ठरले. त्यानंतर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पुढचा मुद्दा होता कॅथॉलिक चर्च, म्हणजे धर्मक्षेत्रामध्ये मध्य कालखंडातील समाज जीवन कसं जीवन व्यतीत करत होते, धर्माचा त्या समाजमनावर किती पगडा होता किंवा धर्मसत्ता ज्यांच्या हाती होती ते कसे एक प्रकारे सामान्य जनांना आपल्यानुसार किंवा आपल्या विचारांनुसार वागवत होते. उदाहरण द्यायचं तर प्रबोधन कालखंडामध्ये युरोपमध्ये जे चर्च होते, या चर्चचा लोकांच्या व्यक्तिगत जीवनावरही या चर्चचे नियंत्रण होते. या चर्चमधील जे धर्मगुरू होते, ज्यांना की पोप म्हटल्या जात, ही पोप धर्माच्या नावाने किंवा चर्चच्या नावे अशी आज्ञापत्रे काढून सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक करत असत किंवा धर्माबद्दलचे वेगळे विचार मान्य करून घेतले जात नसत. ज्या कोणी असे स्वतंत्र विचार मांडण्याचा किंवा सार्वजनिकरित्या मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. आणि ज्यांनी मांडले असे विचार जे की पवित्र धर्मग्रंथाच्या विरोधात असतील, तर अशा व्यक्तींना मृत्यूदंड देण्याचीही तरतूद करण्यात आली होती. म्हणजे एवढा मोठा धर्माचा किंवा पोप या धर्मसत्तेतील प्रमुखांचा पगडा तत्कालीन समाजावर होता. आणि हा उठवण्याचा प्रयत्न या काळातील मानवतावादी विचारवंतांनी केला आणि म्हणूनच या कालखंडाला प्रबोधनाचा काळ असं म्हटल्या जातं. या काळामध्ये आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, विशेषतः कला क्षेत्रामध्येही बदल घडून आले, विज्ञानामध्येही बदल घडून आले. प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारावर सत्याचे आकलन करून घेण्याचा कालखंड म्हणजेच हा प्रबोधन कालखंड आहे. कोणतीही गोष्टीची सत्यता पडताळून पाहणे आणि नंतरच त्यावर विश्वास ठेवणे, या गोष्टीला मानवानं प्राधान्य दिलं आणि म्हणून हा आधुनिक युगाचा कालखंडची सुरुवात असं मानल्या गेलं किंवा हाच आधुनिक वैज्ञानिक युगाचा पाया मानल्या गेलं. गणित, विज्ञान, कला यांच्या शिक्षणाला या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगाच्या प्रारंभी नैसर्गिक विज्ञान होऊन गेले किंवा नैसर्गिक वैज्ञानिक होऊन गेले. या नैसर्गिक वैज्ञानिकांमध्ये लिओनार्दो दा विंची याचं प्रामुख्यानं नाव घेतलं जातं. कलेच्या क्षेत्रामध्ये त्याचं विशेष असं योगदान राहिलेलं आहे ना. त्यानं चित्रकले क्षेत्रामध्ये खूप मोठा नाव या लिओनार्दो दा विंचीचं होतं. त्याचं मोनालिसा हे चित्र तुम्हाला माहीत असेल किंवा येशू ख्रिस्ताच्या संदर्भातील जीवनासंदर्भातील काही चित्र जे आहेत त्यांनी रेखाटली होती. आणि या चित्रकलेसाठीही विज्ञान कसं पूरक ठरलं, उपयोगी ठरलं. म्हणजे
वैज्ञानिक क्षेत्रातील बदलामुळे चित्रकलेमध्ये काय बदल झाले? परंपरागत जी चित्रकलेतील रंग होते या व्यतिरिक्त या विज्ञानाच्या प्रगतीमुळे तैल रंगामध्ये या रंगामध्ये विकास झाला आणि हे चित्र रंगवल्या जाऊ लागले आणि त्यामुळं या मानवाच्या किंवा निसर्गाच्या सूक्ष्मरित्या निरीक्षण केलेली चित्र जी आहेत ती या कालखंडामध्ये चित्रण करण्यात येऊ लागली. प्रबोधन कालखंडात विज्ञानाचा प्रभाव या कलाक्षेत्रावरही पडल्याचं आपल्याला दिसतं. काय तर किमया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गूढवाद कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभे राहिले. गूढवाद म्हणजे काय? एक प्रकारे त्या विषयाबद्दलचं गूढ आहे ना, आपण काय म्हणतो काही गोष्टीबद्दल काय गौड बंगाल चालले, म्हणजे काय गूढ आहे ते माहीत नाही, म्हणजे त्याबद्दलची आपल्याला काहीच पुसटशीही कल्पना नसणे त्या वस्तूबद्दलची, त्या विषयाबद्दलची, त्याला गूढवाद आपण म्हणतो. तर हे किमया नावाचं जे शास्त्र होतं त्यातील गूढवाद जो आहे तो कमी झाला आणि त्याला वैज्ञानिक पायावर उभं करण्यात आलं. त्याचे रूपांतर आज आपण रसायनशास्त्र या शाखेत झाल्याचं पाहतो. म्हणजे किमया म्हणजेच आजचं रसायनशास्त्र हे शास्त्र होय. प्रबोधन कालखंडात या किमयाशास्त्रातील प्रगतीमुळे खनिजांचे स्रोत आणि मूलद्रव्ये यांच्या संबंधीच्या ज्ञानात भर पडली. खनिज आणि त्यांचे स्रोत म्हणजे हा खनिज कोणत्या स्रोतातून आपल्याला मानवाला प्राप्त होतो ना, जी काही मूलद्रव्ये आहेत या मूलद्रव्यांच्या संबंधाच्या ज्ञानातही या प्रबोधन कालखंडामध्ये किमया या शास्त्राचं झालेल्या प्रगतीमुळे जे आहे मोलाचं भर पडलं. वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळे निसर्गाचे सूक्ष्म चित्रण जे आहे या कालखंडामध्ये करण्यात येऊ लागले. त्यामुळेच मनुष्याच्या शरीररचनेची वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्रणही या काळामध्ये केल्या जाऊ लागले. मध्ये जो बदल झाला, तैल रंगांचा वापर करण्यात येऊ लागला आणि या तैल रंगात रंगवलेले फलक या काळात निर्माण होण्यास सुरुवात झाली आणि या रंगांमुळे शरीरची आकृती दर्शवणारे चित्र या कालखंडामध्ये काढण्यात येऊ लागले. या चित्रकारांमध्ये लिओनार्दो दा विंची आणि मायकेल एंजेलो यांचे महत्त्वाचे योगदान आहे. विज्ञानाचा विकास, तर विज्ञानाचा विकास होण्यासाठी कोणकोणते टप्पे या कालखंडामध्ये पार पडले किंवा कोणकोणत्या टप्प्यातून हे विज्ञानाचा विकास जे आहे तो झाला हे आपल्याला पुढील काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. काय आहे तर या कालखंडात प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातीत महत्त्व आहे हे सिद्ध करणे शक्य झाले. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे कोणत्याही गोष्टीची सत्यता पडताळून पाहणे असा सिद्धांत जे आहे या काळामध्ये स्थापन झाला. नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करण्यात आले. जे काही सिद्धांत मांडले गेले त्यांना सूत्रबद्ध मांडणी जी आहे ती करण्यात आली किंवा जे काही शोध होते त्याची सूत्रबद्ध मांडणी या काळामध्ये केली. नवी वैज्ञानिक परिभाषा तयार केली आणि या प्रयत्नातूनच मग आधुनिक विज्ञान युगाचा पाया घातला गेला किंवा आधुनिक विज्ञानाची प्रगती होत गेली. अशा प्रकारे विज्ञानाचा विकास जो आहे हा 17व्या शतकात जो आहे निसर्ग किंवा अवतीभोवतीचं जो काही पर्यावरण होता याचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी हा विज्ञानाच्या विकासाचा पाया जो आहे तो घातला किंवा वैज्ञानिक ज्ञानाचा पाया या कालखंडात रचल्या गेला. वैज्ञानिक संस्थांनीही या विज्ञानाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. आता या वैज्ञानिक संशोधनासाठी या संस्था ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आल्या होत्या. वैज्ञानिक संशोधनाच्या संदर्भातील अभ्यास करणे, या अभ्यासाच्या प्रसार प्रचार करणे,
विविध लेख प्रकाशित करणे, नियतकालिके चालवणे, संशोधकांशी पत्रव्यवहार करणे, शंका समाधान करणे आणि विविध विचारांची देवाणघेवाण करणे यासाठी या संस्था काम करत होत्या. काही महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्था ज्या आहेत युरोपमध्ये स्थापन झाल्या, त्यामध्ये रोममधील एक संस्था आहे, तिचं नाव आहे अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड. हिलाच लिंक्सियन अकॅडमी असंही म्हटलं जातं. रोममधील ही संस्था होती. दुसरं फ्लॉरेन्समधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट. आता एक्सपेरिमेंट म्हणजे काय? एक्सपेरिमेंट म्हणजे काय? प्रयोग. अकॅडमी ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे या अकॅडमीतून आपल्याला हे दिसतं की विविध विषयासंदर्भातील प्रयोग इथं होत असतील, है ना. या प्रयोगाची सूत्रबद्धरित्या मांडणी करणे, त्या प्रयोगाचा प्रसार करणे, ह्या गोष्टी या संस्थेमार्फत होत असतील. लंडनमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज म्हणजे नॅचरल नॉलेज, नैसर्गिक जे काही ज्ञान आहे या ज्ञानामध्ये उत्तरोत्तर विकास घडवून आणण्यासाठी या रॉयल सोसायटीचं काम जो आहे ते महत्त्वाचं होतं. तर फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानासाठी फ्रान्समध्येही ही अकॅडमी जी आहे ती काम करत होती. विविध संस्था या कालखंडामध्ये विज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत होत्या. त्यामध्ये या काही संस्थांचा आपण प्रामुख्यानं उल्लेख आपणास करता येईल. विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध या कालखंडात आणखी वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित काही शोध लागले. त्यामध्ये कोणकोणते शोध आहेत तर होका यंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र, भारमापक यंत्र यांचा शोध जो आहे तो या कालखंडामध्ये लागला. कोणकोणत्या शोध लागला तर हे शोध महत्त्वाचे आहेत. या शोधामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बरीच जी आहे ती प्रगती झाल्याचं आपल्याला दिसतं. सूक्ष्मदर्शक शोधाने काय झालं तर सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणं शक्य झालं. आपल्या वातावरणातील अवतीभोवती असणारे जे जीवजंतू आहेत, जे आपल्या डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाहीत, अशा सूक्ष्म जंतूंचा अभ्यास जो आहे तो करणं या सूक्ष्मदर्शकामुळे शक्य झालं ना. मायक्रो, नॅनो हे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर असे सूक्ष्म म्हणजे छोटे छोटे जे जीवजंतू आहेत, या जीवजंतूंचा अभ्यास करण्यासाठी या सूक्ष्मदर्शकाचा खूप मोठा फायदा आजच्या पिढीलाही आणि मध्य कालखंडानंतरच्या संशोधकांनाही झाल्याचं दिसतं. रॉबर्ट बॉयल याने वायूचे घनफळ आणि त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले. म्हणजे वायू आणि वावेबद्दलचे जे काही संशोधन आहे, वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे रॉबर्ट बॉयल याने शोधून काढले. वायूबद्दलची माहिती, तिचं घनफळ आणि या घनफळासंदर्भातील काही नियम जे आहेत ते रॉबर्ट बॉयल यांनी शोधून काढले. वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात जे आहे ते बदलत असते हे रॉबर्ट बॉयल यांनी शोधून काढले. त्याचबरोबर वातावरणातील इतर जे वायू आहेत, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायूसंदर्भातीलही माहिती जी आहे घेण्याचं काम या कालखंडात झालं. भौतिकशास्त्रात उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. तर प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण जे आहे ते या काळामध्ये करण्यात येऊ लागले. तर हे काही बदल जे आहेत विविध क्षेत्रामध्ये झाले. वस्त्रोद्योग क्षेत्रातही या बदलांची नांदी जी आहे ती दिसून येते. काय वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये बदल झाले तर इंग्लंडमध्ये लोकरीपासून परंपरागत वस्त्र विणण्याचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला घरगुती स्वरूपात हा व्यवसाय होता. 1738मध्ये जॉन के या संशोधकाने धावता धोटा हा
हे यंत्र जे आहे ते शोधून काढलं 1738. आणि जॉन के. आणि याचं यंत्र कोणतं होतं तर धावता धोटा. हे धावता धोटा यंत्रानं काय बदल झाला वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये, तर या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये धावता धोट्यामुळे वस्त्र विणण्याच्या कामाची गती जी आहे ती वाढली. म्हणजे वस्त्र तयार करण्यासाठी जी परंपरागत रित्या हस्तकरघा उद्योग व्यवसायी वस्त्र तयार करायचे आणि जास्त श्रम लागायचं, तर ते कमी श्रमामध्ये आता या धावत्या धोट्यावर जे आहे मोठ्या प्रमाणात वस्त्राचं उत्पादन होऊ लागलं. याच कालखंडात पुढचा जो टप्पा होता तो होता स्पिनिंग जेनी या यंत्राचा शोध. आता या स्पिनिंग जेनी या यंत्राचा शोध कुणा लावला तर स्पिनिंग जेनी या यंत्राचा शोध लावला जेम्स हरग्रीव्ज याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र शोधून काढले. आणि या यंत्राचं काम काय होतं तर एकाच वेळी सुताची 8 रिळे या यंत्रावर लावली जात होती. काय होतं तर एकाच वेळी 8 रिळे सुताची लावता येऊ शकत होती. आणि यामुळे काय झालं की कामातील श्रम कमी झाले आणि कामाचा वेग वाढला. स्पिनिंग जेनी या जेम्स हरग्रीव्जने शोधून काढलेल्या यंत्रामुळे एकाच वेळी सुताची 8 रिळे लावण्यात येऊ लागली आणि त्यामुळे कामातील श्रम कमी होऊन कामाचा वेग वाढला. त्यानंतरचा जो शोध आहे तो रिचर्ड आर्कराइट याने 1769 मध्ये लावला. त्याने कोणता शोध लावला तर त्याने सूत काढण्यासाठी सुधारित यंत्र बनवले आणि या यंत्राद्वारे अधिक पिळदार व मजबूत धागे तयार होऊ लागले. म्हणजे धागे बनवण्याचं जे यंत्र 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट याने बनवलं किंवा शोधून काढलं, तर त्यामुळे धागे अधिक पिळदार आणि अधिक मजबूत जे आहे ती होऊ लागले. म्हणजे कपडा अधिक काळ टिकण्यासाठी धागे मजबूत असणं गरजेचं आहे आणि धागे मजबूत बनवण्याचं श्रेय कुणाला जातं तर 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट याने काढलेल्या सुधारित यंत्राला जातं. 1769 मध्ये सॅम्युएल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाचे सुधारित सूतकताई यंत्र तयार केले. सुधारित यंत्र कोणतं तर म्यूल नावाचं. आणि या यंत्रामुळे काय झालं, या यंत्रामुळे वस्त्र बनवण्याच्या कामाचा वेग जवळपास 200 पट वाढला. म्हणजे ह्या म्यूलचं यंत्र जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त ठरलं. म्हणजे एका वेळी जवळपास 200 पटीनं कोणतंही काम जे आहे ते होऊ लागलं. इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट, आता 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइटने आणि 1785 मध्ये एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. 1793 मध्ये कॉटन जिन नावाचे यंत्र आले आणि या यंत्राद्वारे कापसापासून सरकी वेगाने वेगळी करता येऊ लागली. कापसामध्ये जे बी असतं, सरकी आपण त्याला म्हणतो, या सरकीला कापसापासून वेगळं करण्यासाठी एक यंत्र आलं, ते कॉटन जिन या नावानं ओळखलं जातं. आणि 1793 मध्ये म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटी जे आहे 18व्या शतकातलं चौथं दशक पासून ते 18व्या शतकातील शेवटच्या दशकापर्यंत वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये मोलाच्या असे यंत्राचा शोध जो आहे तो लागत गेला. जॉन के पासून तर एडमंड कार्टराइटपर्यंत वेगवेगळ्या संशोधकांनी ही वेगवेगळी संशोधन यंत्रे जी आहेत ती तयार केली आणि यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये
खूप मोठे परिवर्तन जे आहे ते घडून आले है ना. म्हणजे वस्त्र उत्पादन करण्यासाठी 200 पटीने त्याचा वेग जो आहे या कालखंडामध्ये, या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये तो वेग वाढल्याचं दिसतं. त्यामुळे हे उत्पादनही त्याचं वस्त्रांचं मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसतं. म्हणजे वस्त्र उद्योग कलेमध्ये या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले आणि वस्त्र उत्पादन युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. साहजिकच हे वस्त्र युरोपियन लोकांच्या गरजा तर भागवतच होतं, परंतु आता हे अतिरिक्त उत्पादन मग त्यांना विकण्यासाठी इतर देशांच्या बाजारपेठा आवश्यक होत्या आणि या बाजारपेठांसाठी मग त्यांना विविध देशांशी व्यापार करणं आवश्यक ठरलं. आणि या व्यापारातून पुढं काय झालं, आशिया, आफ्रिका या खंडांमध्ये जसे वसाहती त्यांना स्थापन केल्या आणि या वसाहतीतून त्यांनी आपलं राज्य निर्माण केलं, हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत. परंतु तत्पूर्वी वस्त्र उद्योग क्षेत्रात 18व्या शतकामध्ये काय बदल झाले आणि वस्त्र उत्पादनामध्ये किती मोठ्या प्रमाणात, किती पटीमध्ये उत्पादन वाढलं, याचं हे थोडक्यामध्ये आपल्याला या वस्त्र उद्योग क्षेत्रातील विकासाचा मुद्द्यामध्ये आपल्याला ते स्पष्ट करता येईल. पुढचा धातू विज्ञानामध्ये काय बदल झाले आणि या यंत्रांचा उपयोग मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसा होऊ लागला, तो मुद्दा आपण पुढच्या चॅप्टरमध्ये अभ्यासूया. पुढच्या मुद्द्यामध्ये त्याचा अभ्यास आपण करूया.